नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी गवारची सुकी भाजी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गवार साफ करून घेतलेली आहे। गवारचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपण गवार स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेणार आहोत। इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये गवार टाकून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत। भाजी मार्केटमधून आणल्यानंतर भाजीपाला स्वच्छ असा धुवून घ्यायचा। त्यानंतर आपण इथे सुरुवात करूया। फोडणी देऊन घेण्यासाठी मी इथे कढाई घेतलेली आहे। कढाईमध्ये तेल टाकून घेणार आहे। तर आपले इथे मस्त तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर मी इथे लसूण आणि जिरं एकत्र कुटून घेतलेलं होतं, त्या तेलामध्ये टाकून घेतलेले आहे। नंतर टाकायची आहे थोडी हळद। इथे मी घेतलेले आहे 2 चम्मच लाल मिरची। लाल मिरची तुम्ही किती मिरची खातात त्यावरून घ्यायची। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे काळा मसालाही मी 2 चम्मच घेतलेला आहे। काळा मसाल्याने खूप छान अशी गवारला चव येते। मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत गवार। गवार ही मस्त तेलामध्ये मिरचीमध्ये फ्राय करून घ्यायची। हे बघा, खूप छान अशी वास पण येतो आहे आणि खायलाही खूप छान लागते अशी गवार। तर इथे मी सर्व गवार टाकून घेतलेली आहे। गवार व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। इथे आपली गवार मिक्स झालेली आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे 1 ग्लास पाणी। पाणी फक्त मी शिजवण्यापुरतं टाकणार आहे। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 10 मिनिटं मी इथे गवार शिजवण्यासाठी झाकण ठेवून घेणार आहे। तर इथे आपले 10 मिनिट झालेले आहे। आपली गवारही आपली खूप छान अशी शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी गवार आपल्याला दिसत आहे। गवारची भाजी दिसायला तेवढी छान आहे, तेवढीच खायलाही छान लागते। अशीच भाजी तुम्ही डब्यासाठी नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला छान अशी कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा। गवार कशी झाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।